नमस्कार. दोडक्याची भाजी म्हटलं तर ती अनेकांना आवडत नाही, परंतु एकदा या पद्धतीने करून बघा, न खाणारे सुद्धा आवडीने खातील. मस्त चमचमीत अशी ही दोडक्याची भाजी तयार होते. तर या ठिकाणी पाव किलो दोडकी घेतली, स्वच्छ धुवून त्यावरील ज्या शिरा असतात त्या पिलरच्या मदतीने दाखविल्याप्रमाणे काढून घ्यायच्या. त्यानंतर त्याचा मागील व पुढील भाग हा चाकूच्या मदतीने थोडासा कट करून घेतला. त्यानंतर दोडका कट करताना तो एका दोडक्याचे समान असे मी 4 भाग केले आणि एक भाग घेऊन दाखवल्याप्रमाणे त्याचे 2 भाग करून, ज्याप्रमाणे आपण बटाट्याचे उभे काप करतो तसाच हा दोडका मी कट करून घेतला. तर बघा, याप्रमाणे तुम्ही लहान तुकडे सुद्धा करू शकता, परंतु असं काहीतरी वेगळं वाटतं, त्यामुळे मी हे असे लांब लांब काप करून घेतले. तर मुले सुद्धा आवडीने खातात. आता भाजी बनविण्यासाठी या ठिकाणी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की लगेच यामध्ये पाव चमचा जिरं घातलं. तर जिरं ही छान फुललं की लगेच यामध्ये 5 ते 6 ठेचलेला लसूण घातला आहे. लसूण तुम्ही बारीक चिरून घातला तरी चालेल. ठेचलेला असा लसूण घातला की त्याचा फ्लेवर हा भाजीला छान येतो. सोबतच यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घातली आणि छान हे खरपूस असं परतून घेतलं. तर बघा, लसूण, कढीपत्ता आणि जिरं मोहऱ्याची मस्त खमंग अशी फोडणी तयार झाली. आता यामध्ये जो आपण उभे काप करून दोडका चिरून घेतलेला आहे तो घालायचा. तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि लगेच यावर झाकण ठेवून मिनिटभर तरी बारीक गॅसवर एक चांगली वाफ काढून घ्यायची. तर या ठिकाणी मी दोडक्याची सुकी भाजी बनवते, जी की खायला तर खूपच छान लागते. मस्त चमचमीत अशी बनते आणि टिफिनसाठी, डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही देऊ शकता. त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालूया. तर पाव चमचालाही थोडासा कमी हिंग घातला. सोबतच पाव चमचा हळद पावडर आणि आवडीनुसार लाल तिखट. तर या ठिकाणी मी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा घरचं लाल तिखट घातलेला आहे. सोबतच लगेच यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेतलं. तर घातलेले हे पावडर मसाले चांगले मिक्स करून घेऊ. तर बघा, मसाले हे छान मिक्स करून घेतले. आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून बारीक गॅस करून दोडका हा 3 ते 4 मिनिटं वाफेवरच शिजवून घ्यायचा. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. वाफेवरच दोडका हा छान शिजला जातो. दोडका कोवळा असल्यामुळे यात पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. तर बघा, मस्त आजूबाजूने तेल सुटलेलं आहे. दोडका सुद्धा नरम झालेला आहे आणि शिजला सुद्धा आहे. तर या ठिकाणी पाणी न घालता दोडका हा वाफेवर चांगला शिजवून घ्यायचा. तर दोडका हा मी बारीक गॅसवरच शिजवला आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे भाजलेला दाण्याचा कूट म्हणजे शेंगदाण्याचा कूट घालायचा. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवून मिनिटभर फक्त हे शिजवून घ्यायचं. म्हणजेच घातलेले मसाले, दाण्याचं कूट हे सर्व चांगलं एकजीव होईल. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीने दोडक्याची मस्त चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीने जर ही दोडक्याची भाजी केली तर न खाणारे सुद्धा आवडीने खातील. चवीला मस्तच अशी ही भाजी लागते. तर एकदा नक्की करून बघा. तर या भाजीमध्ये मी लाल तिखट आणि पावडर मसाले वापरले. त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा घालून सुद्धा मस्त गावरान पद्धतीने ही भाजी तयार करू शकता. तर एकदा नक्की तयार करून बघा. अप्रतिम चवीची मस्त भन्नाट अशी ही भाजी तयार होते. टिफिन मध्ये देण्यासाठी, जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदा या पद्धतीने दोडक्याची चमचमीत अशी सुकी भाजी करून बघा. कशी झाली हे कमेंट मध्ये सांगा. आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.